Violet pen. No, I know. No, go away. Hey, talk properly. हे कोण आहे? आमचे सर आहेत. माहित नाही मला. आई हे बघ काय करताय? काय ते करू दे आपण नाही काय. खाली घातलं. तोंडात घाल. हे तोंडात घाल. पिल्लू दोन तोंडात घाल. हे मस्त आहे ना. मस्त खा. आले का सगळे मुलं? आले थाय. आले का? हा हो. कोण आलं? आरव आला, अद्रित आला, आणखीन 2 आरव आलेत. कोणी कोणी होमवर्क केला? सगळं लिहिलं अद्रितने? अद्रितचा मेसेज मिळाला. शंतनू लिहिला का? होमवर्क केला का? तनुष तू शेअर नाही केला ना होमवर्क? टाकू आता. आता टाकतो. राहू दे आता, नंतर टाक. येत आहे ना तुला लिहिता सगळं? येते. हा, आणि नंबर्स? येते. इझी. इझी आहे खूप. मग आता तूच म्हणशील 90 पासून तर 100 पर्यंत तू म्हणायची. तर पहिले आपण प्रार्थना करून घेऊ. सॉरी. ठीक आहे. कोणी कोणी प्रार्थना पाठ केली? आरव तू केली प्रार्थना पाठ? मग तू म्हणतो करणार तू सुरू आज प्रार्थना? आरव मोहिते तनुषला पण येते का? प्रार्थनेचे मार्क्स आहेत बरं आपल्या एक्झाम मध्ये. आपण परीक्षा घेतो की नाही? माहिती आहे. हा, थोडं माहिती आहे. एवढं माहिती आहे ना, मग त्याचे पण मार्क्स असतात. हा, चल म्हण आरव, म्हण प्रार्थना. आमची प्रार्थना, हीच आमची मागणे, मानसाने मानसाक्षी मानसा सम मानणे, हीच आमची प्रार्थना, माधुवे उच्च चित्ते. काय 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 बेटा? पहिलं काय आहे? हीच आमची प्रार्थना. ते झालं. मी आता म्हणते, ठीक आहे? तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मागून म्हणायचं. हा, धर्म जाती प्रांत भाषा, धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपुदे, द्वेष सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा, जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपुदे, द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा, एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगुदे, एक रंगी रंगुदे, अन पुन्हा अन पुन्हा पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणे, शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाने माणसाशी माणसाशी मानता वागणे,
मानसा समबागणे अथर्व तुझा पण माईक ऑन ठेव. आमची प्रार्थना बोलायचं. आता दुसरं कडवं. ठीक आहे. अथर्व माईक ऑन कर. कॅमेरा ऑन नाही होत आहे, माईक तर ऑन होतो ना. हा. भोवताली दाटला गोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी अनभाव दुःखाच्या बले जरी टांगजरी सूर्य सत्याचा उद्या सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. उगवेल आहे कागरी भोवताली गोवताली भोवताली दाटला गोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी अंधार दुःखाचा गले सूर्य सत्याचा उद्या सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. उगवेल आहे कागले खातरी. खात्री म्हणजे नक्की उगवेल असं. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नक्की उगवेल सत्याचा सूर्य. तोवरी तोवरीचे देई आम्हाला हे आम्हाला आजव्यांचे जागणे. साधव्यांचे सागरे माणसाने माणसाशी मानसाने मानसाशी माणसास वागणे. मानसा समवागणे तिसरं लाभले आयुष्य जितके लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. हेच गाय चांगले पाऊले चालो पुढे पाऊले जाओ पुढे जे थांबले ते संपले. ते थांबले ते संपले घेतला जो घेतला जो श्वास आता श्वास आता तो पुन्हा ना लावणे. ओ पुन्हा जाणे माणसाने माणसाशी साक्षी माणसास वागणे. मानसा समवागणे ठीक आहे. हीच आमची प्रार्थना हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. हेच आमचे मागणे आता मला सांगा ही प्रार्थना रोज म्हणायची. ठीक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला येईल सगळंच सगळं. हा. तर आज आज माहितीये का आपण आकार शिकणार आहे. आकार आकार म्हणजे काय कोणी कोणी सांगू शकतं? आरव मोहिते सांग. आरव तनुषनी सांगितलं आकार. हा. तर पहिले मी तुम्हाला दाखवणार आकार काढून पाटीवर. ठीक आहे. मग आपण लिहू आणि मग आपण रीडिंग पण करू. आणि आपण मराठीमध्ये आकाराला काय काय म्हणजे शेपला काय काय म्हणतो, कोणत्या कोणत्या शेपला काय म्हणतो. आता मला सांगा हा शेप दिसतोय? कोण हा काय म्हणतात? त्रिभुज त्रिभुज.
त्रिकोण. त्रिकोण. हा, बघा त्रि कसा लिहायचा? ते टी शर्ट असते म्हणून त्रिकोण. कसं करायचं मला बघू. उलटा के काढायचा इंग्लिश की. त्रिकोण असं लिहिता येतं का तुम्हाला? लिहा बरं. आपण लिहायचं असतं का? हो, आपण काढायचा असतो. बुक तुमच्या जवळ आहे ना, नोटबुक, हा, वही आहे ना तुमच्याजवळ लिहायला? ते लिहायचं येतं? काढायचं तनुष, तू पण काढ त्रिकोण. कुठल्या बुक मध्ये? तू रोज आपल्या शाळेसाठी पुस्तक केलं असेल ना? 4 लाईन मध्ये. 4 लाईन मध्ये काढ. काय नंबर्स लाईन मध्ये? आपण ज्याच्यात लिहितो की नाही, आपल्याला खरं म्हणजे मराठी आपण 2 लाईन मध्ये लिहितो. लाईक प्रेस पेज करायला. हा, एखादं पेज असेल की नाही, बघा असे नॉर्मल. चालेल, तसं नॉर्मल पेजवरही लिहा. काढा तसं आणि लिहा त्रिकोण. लिहिलं का दित्याने? हो. dash. काढलं पण छान. हो लिहिलं. लिहिलं आणि काढलं पण. अरे वा, सर्वांना लिहिता येत आहे. खूप हुशार मुलं आहेत. हा. पोरांचा फोटो. का बरं त्रिकोण म्हणायचं माहितीये का? त्रि म्हणजे 3. त्या 3 आहेत ना हे म्हणून. बघ, इथे पण एक कोण आहे, इथे पण एक कोण आहे आणि इथे पण एक कोण आहे. हे बघ, एक कोण, 2 आणि 3 असे 3 कोण असल्यामुळे हा कोण काय आहे? त्रिकोण. So, आज आपण काय काय शिकणार आहे? आकार आणि रंग. मी पुसू? पुसा. झालं तुझं? आता दुसरा आकार सोपा, खूप सोपा. हा काय आहे? गोल. करेक्ट, गोल किंवा वर्तुळ. No. गोल पण म्हणतात आणि वर्तुळ पण म्हणतात. पा ग ला ओ ची मात्रा आणि ल, गोल. दित्या, जाऊ नको इकडे तिकडे. Run from आरव, लिहितोयस का? हो. येस मॅम. शंतनू, तुझा पण कॅमेरा ऑन नाही आहे. आरव, माईक ऑन नाही, कॅमेरा ऑन नाही. आता दुसरं पुसून टाकू. आता पहा हा, दिसणार तर तो चौकोन, पण आहे काय? रेक्टँगल. हा, ऍक्च्युली स्क्वेअर तर इक्वल असतात. स्क्वेअरला इक्वल असतात. रेक्टँगलला इथे एक मोठ लांब असतं दोन्हीकडं. दोन्हीकडे. करेक्ट. मग आता याला मराठीत काय म्हणतात? आयात. आ या त. मॅम आणि मोठी लाईन साऊथ आणि नॉर्थला आणि छोटी लाईन ईस्ट आणि वेस्ट. असं दरवेळेस असं असतं? मग नाही असं पण पण होऊ शकतो ना. नाही बेटा, असं पक्क नसतं. असं पण आहे की नाही, हा हा शेप सुद्धा आयातच आहे ना. तर फक्त हे स्लीपिंग लाईन वर असेल तर असं होऊ शकतं. स्लीपिंग लाईन 4 असेल तर काय? जर स्लीपिंग लाईन असेल, स्लीपिंग लाईन मध्ये असेल तर स्लीपिंग लाईन मोठी असेल तर. हो. जर बरं. स्लीपिंग लाईन
नॉर्थ आणि साऊथला मोठे असेल तर खाली असं झोपले राहते. बर बर. आडवं म्हणतात आडवं. झालं हा झालं आयात. झालं फर्स्ट हम्म. सेकंड तुम्ही काय काय बघितलंय आयताकृती काय काय बघितलंय वस्तू? कोण सांगेल डायनिंग मला? टेबल हा डायनिंग टेबल करेक्ट. उशी हा उशी व्हेरी गुड. बुक हो बुक असतं आयताकृती. हा पुस्तक बॉक्स बॉक्स पुस्तक बॉक्स पॅड बॉक्स बॉक्स पॅड बापरे खूप खूप गुड. बॉक्स 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 पॅड बॉक्स पॅड बॉक्स पॅड बॉक्स मी दरवाजा मागच्या संडेला अब्सेंट होतो. आरव बॉक्स पॅड ठीक आहे आपण आज नवीन शिकतोय आरव. दरवाजा हा बॉक्स असतो, टीव्ही असतो ना. पॅड पॅड हा बॅड असतो. मोबाईल टीचर दरवाजा मोबाईल दरवाजा व्हेरी गुड. दरवाजा. लॅपटॉप लॅपटॉप हा लॅपटॉप हो. बॉक्स बॉक्स कॉम्प्युटर आला बॉक्स मोबाईल बॉक्सला काय म्हणतात मराठीत? लॅपटॉप बॉक्सला काय म्हणतात मराठीत? डब्बा. लॅपटॉप लॅपटॉप मोबाईल हो दित्या बरोबर आहे मोबाईल. लॅपटॉप हा खूप खूप सांगितले रे तुम्ही लोकांनी. अच्छो मॅम तुम्ही ते दाखवू शकतात का काय ते वालं? काय दाखवणार? हो झालं मॅम. झालं ना. काढलं लिहिलं आयात. हो आता अजून कोणता काढायचा सांगा बरं. ट्रायंगल ट्रायंगल झाला ना. त्याला काय म्हणतात ट्रायंगलला? झालं की फर्स्ट. हेक्सागोन काढायचा. थांबा आपण पहिले शक्यतोवर तर हा मी असा हा बघा शक्यतोवर तर हे चारीही बाजू याला काय म्हणतात माहितीये का? चौरस. चौकोन चौकोन किंवा चौरस. ठीक आहे. असं काय? मॅम किती म्हटलं का? जेव्हा स्क्वेअर असतो ना तो चौरस. आणि कोणताही जेव्हा चार भाग असलेला चार बाजू असलेला शेप असेल त्याला चौरस म्हणतात. चौकोन. मॅम हा की चार पासूनच चालू होत असतं म्हणून चौकोन हो याला पण तुम्ही चौकोन म्हणू शकता कारण याला सुद्धा चार कोण आहेत ना. आहे ना चार कोण. आता चार हे कुठे पाहिलं सांगा बरं. अगदी असं सेम टू सेम असं चौकोन असते ते असं चौकोन बिलकुल चारी. मॅडम झालं. मॅम अरे थांब असं बघितलंय का? अरे काय आहे तुमच्याकडे असं? पिल्लो हा पिलो बरोबर आहे. पिल्लो उशी पिलो उशी. हा बॉक्स हे असू शकतो असा आकाराचा म्हणजे एकदम सारखं. टीचर कॅरम कॅरम व्हेरी नाईस. चेस चेस व्हेरी नाईस. लुडो लुडो करेक्ट. चादर हा चादर चार्जर बरं. चार्जर आहे का असा तुझ्याकडे? बरं असू चादर शकतो. चादर असू शकतो. चादर चादर हो चादर असू शकते. चादर आहे का तुमच्याकडे? कॅरम 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 सांगितलं. कॅरम बोर्ड सांगितलं. कॅरम चेस चेस चेअर नाही ग. चेअर असेल. चेर आपण स्टूल म्हणतो ना. टेबल टेबल एखादा स्टूल असतो जनरली असा. आणखीन एक गोष्ट असते माहितीये का? चौरंग म्हणतात माहिती आपण पूजा करतो की नाही.
हा, देवपूजा वगैरे करतो, मग आपण ते मांडतो ना. डब्बा. हो, डब्बा असू शकतो. रुमाल पण. हा, छान. आता काय? रुमाल. हा, रुमाल. करेक्ट, कोण रुमाल असतो. कोण किती किती गोष्टी माहिती आहे ना. कोण आता हेक्सागॉन. हे काय आहे बरं? पण याला काय म्हणतात माहितीये का मराठीत? अंडाकृती. अंडाकृती. असतात. कृती. रूची मात्रा द्यायची क ला. कारण की अंड असं असतं ना शेपचं. आणि झालं. फर्स्ट. व्हेरी गुड. मग आज कोणते कोणते तुम्ही आकार शिकले? फर्स्ट आहे दित्या, सेकंड आहे आद्रित, बरोबर? धनुषला का बरं एवढा वेळ लागतो लिहायला? थर्ड आहे तनुष. अरे थांब. अथर्व लिहिलं का? मॅम. आरव तुझं का बरं कॅमेरा ऑफ आहे? मॅम हा, पहिला तनुष फर्स्ट झालं होतं. हो का? पहिले तनुषने फर्स्ट केलं होतं. झालं सर्वांनी लिहिलं? तर मी पुसते. हा, आता काय कोणता आकार लिहायचा आहे आपल्याला? हेक्सागॉन. 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 बर, आपण हेक्सागॉन काढू. मॅम आपण षटकोन विसरलो. तोच असतो हेक्सागॉन. जमला का मला? थांब मी परत प्रयत्न करते. डायमंड. अरे हो, डायमंड. डायमंड. हा तसा हेक्सागॉन नाही दिसत आहे. मला पण हेक्सागॉन माहित नाही कसं करायला. हे बघ, असं काढायचं. असं पहिले असं काढ. ओहो. ठीक आहे, मग असे दोन अशा तेवढ्याच लांबीच्या रेषा काढ, म्हणजे हाऊसचा शेप झाला ना. आणि मग असं काढ, मग जमेल हेक्सागॉन. हा, याला काय म्हणतात? षटकोन. षटकोन. तो क आहे ना, थोडासा षटकोन, कारण की त्याला सहा कोन आहेत. असते. अच्छा, असं पण असतो, बरोबर आहे. आम्ही उभा काढला, तू आडवा काढला. आता तुम्ही पटकन असे तुमच्या जवळचे क्रेयॉन वगैरे आणू शकता का? हो. मग आणून ठेव बरं क्रेयॉन तिथे तुझ्या जवळ. आपण रंग शिकूया. जे जे पटकन आणू शकतात त्यांनी आणा, ज्यांनी नाही आणू शकत ते नका आणू. आदरीत एवढंही पळायची गरज नाही, मी थांबते, वाट पाहते. आरव तुझ्या जवळ आहे का तिथे रंग? रंगाच्या पेन्सिल्स किंवा क्रेयॉन? हा, बगीचाही जवळ आहे, जवळच आहे. हा, माझी येणार आहे. काय? माझी आई पेन्सिल कलर आणाले. हो हो, आणू दे आणू दे. मॅम हा,
सांग. मला वॉशरूमला जायचे. जाऊन ये. मी पण घेऊन येऊ मॅम. हो जाऊन ये. सापडलं का शांतनुला रंग? माझ्या बॅग मध्ये ऑलरेडी होती एक. ऑलरेडी होती. शंतनूला सापडले रंग? सापडले तर वापर. अरे वा, सापडले. आरवच्या जवळच आहे का? तुझ्या जवळच आहे रंग? बॅग मध्येच आहे? सर्वांच्या जवळ आहे ना? मग आज आता आपण रंग शिकू. ठीक माझ्याकडे आहे? माझा बॉक्स मध्ये त्या. हा, माझ्याकडे पण आहे. तुझ्या घरी पण आहे. तर मी रंग मिक्स केल्यावर बनतात असतात. हो बघ आता मी एक तिथे छान एक्झाम्पल गोल काढते येलो इक्वल आणि टू असा ऑरेंज. गोल काढा कुठला कलर? आणि लाल रंग भरा त्याच्यात. लाल रंग म्हणजे रेड. मॅम रेड कलरची. त्याला काय म्हणतात मराठीत? लाल. मॅम हिंदी मध्ये पण हम्म सगळे हिंदी बोलतात. आणि मराठीत खूप सारखं सारखं असतं. हो. किती कलर्स ड्रॉ करायचे तर आपल्याला? जरा आपण 5-6 रंग करू जे महत्वाचे आहेत. 7 रंग मॅम करू. 7 रंग करायचे इंद्रधनुष्यातले. इंद्रधनुष्य माहिती आहे ना सर्वांना? काय काय रंग असतात? त्याच्यात काय काय रंग असतात? काय लिहिणार त्याला? या कलरला लाल. लाल लाल हम्म आता झालं केले. त्याच्यानंतर लाल नंतर असतो ऑरेंज म्हणजे केसरी मॅडम किंवा रेड नारंगी. मॅडम ऑरेंज. हा बोल 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 बोल. मला काहीतरी सांगायचं आहे. सांग ना. हे बघा माझी आईने केली. वा, तुझ्या आईने खूपच छान बनवलं. मॅम कुठलं शेप? लालच. आपण सगळेच रंग आपण गोल मध्येच काढू. मॅम सगळे गोलच. गोलच. पहा याला आपण म्हणू ना मॅम लालची गी. मॅम लाल असं काढलं पहा मी. अच्छा नारंगी. नारंगी. ऑरेंज कलर. ऑरेंज कलर किंवा त्याला केसरी पण म्हणू. का बरं नारंगी? कारण की ते संत्र असतं ना, संत्र्याचा रंग असाच असतो. पहिला लाल काढ. मॅम संत्र म्हणजे ऑरेंज. हो, संत्र म्हणजे ऑरेंज. मॅम मी सगळे बनवून ठेवलेत. सगळे बनवून ठेवले. मॅम दिसी ना. दिसत नाही? बघ बरं, मला तर छान दिसतात. हा काय झालं? अजून जवळ करू का? नको. मग कलरला काय म्हणतात मराठीत? नारंगी. नाही रे, कलर्सला. रंग. 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 मॅम अरे थोड्या और रंग फक्त. हा, आता करू दुसरं. तिसरा रंग आहे पिवळा. कुठला कलर तो? येलो. पी व ळा. ळा लिहायचं बरं का? ळा. पिवळा. हा रंग कोणता आहे? पिवळा. पिवळा. नाही दिसत आहे मॅम. हॅलो नाही दिसत आहे? नाही टीचर नाही दिसत आहे. का रे? मला तर छान दिसत आहे.
आता मॅम मी पिलाची स्पेलिंग रॉंग लिहिलं. अच्छा, मग आता त्याला नीट कर. मॅम तुमचा फक्त हाफ दिसायलाय. असं आता आता पूर्ण दिसायलाय. माझ्या ह्याच्यामध्ये सगळं नीट दिसतंय. पी व ळा, ळ लिहिता येतो ना सर्वांना? ळ. पहिले आता जाग होतो मला. क्रश 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 क्रश. त्याच्यानंतर काय लिहायचंय आपल्याला? उप्स. हरा रा. हरा. आपण म्हणतो हिरवा. ठीक आहे. आता हिंदीमध्ये बोलतात. हम्म. ही र वा. कुठलं हिरवा, कुठलं हिरवा. ते कुठलं कलर आहे? हा रंग हिरवा आहे. ग्रीन कलर. ग्रीन कलर. हिरवा. हो बरोबर. हिरवा. ह बरोबर लिहिता येतोय ना? फर्स्ट पण चलतो. काय काय असतं हिरवं, हिरव्या रंगाचं? ग्रीन व्हेजिटेबल. मॅम हिरवी, हिरवी ही भाजी. व्हेजिटेबल तो इंग्लिश शब्द आहे. हिरवा. कोणती कोणती भाजी भाज्या. असते हिरवी? टमाटर असतो का? मेथी. मेथी. मेथीची भाजी मेथी. बरोबर. पालक. पालक, पालक. मिरची, पालक पनीर. पालक पनीर. शेपू. हा शेपू. सगळ्या मेथी. पालेभाज्या, सगळ्या पालेभाज्या. पालक. आपण ती गोष्ट ऐकायची का आज? एक छान गोष्ट आहे याच्यामध्ये. भाजीची, आजीची भाजी. लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन. बरं आता पहिले शब्द शिकून घेऊया. हिरवा. हिरवा पानं असतात, झाडं असतात, गवत असतं हिरवं. काही प्राणी सुद्धा हिरवे असतात. बरोबर? हा, प्राणी पण असतात. प्राणी पण असतं. अळी असते कधी कधी हिरवी. मग अजून काय असतं? पानामधला पण असतो. हा असतो actually. काय म्हणजे? ग्रीन ऍपल. हो ऍपल असतं ग्रीन. मॅम नाचतो ना. पेरू. आता लाल, नारंगी, पिवळा, हिरवा. मग कोणता रंग येईल? कुठला पण चलतो. टीचर ब्ल्यू. हो पण कोणता? लाईट ब्ल्यू, आकाशी. कुठला पण चलतो. काय बेटा? कुठला काय? ग्रीन चलतो. हे चलतो. कुठलाही ग्रीन चालतो. हो कुठलाही चालतो. ब्लू चलतो. आ ब्लू का चलतो. आकाशी. कोणता आहे? आकाशी. चलतो. हो तो चालेल चालेल चालेल. थोडा लाईट कलर घ्या कारण की आपल्याला दुसरा पण घ्यायचा आहे ना मग नंतर. आकाशी. आकाश कोणत्या रंगाचं असतं दिवसा? लाईट ब्ल्यू असतो ना, म्हणून आपण याला म्हणतो आकाशी रंग. जेव्हा ढग नसतात, जेव्हा दिवस असतो, ऊन पडलं असतं, तेव्हा अशा रंगाचं आकाश दिसतं. आकाशी. झालं? हो. आता मॅम दाखवा जरा असं. दाखवू? बर मॅम मी ब्लू सगळ्यात छोटा केलाय. बर बर.
फक्त तुमच्या रंग लक्षात राहायला पाहिजे. आपण परीक्षेमध्ये विचारतो बरं का, हा रंग ओळखा. मग आपण सांगतो या रंगाच्या वस्तू सांगा. एवढंच मॅम. आकाशी, मग असतो निळा रंग. थांबा मी शोधते निळा रंग. कुठला रंग? निळा. मॅम निळा तर झाला. तो आकाशी होता. नाही. निळा. टीचर दाखवा ना. नाही दिसत आहे. मॅम मला दाखवा ना. मात्र आहे. मॅम मला दुसरी मात्रा आहे का पहिली मात्रा आहे? पहिली आहे, पहिली. वा, ल येते निळा. काढलं निळा. ल ल ल. मग आहे जांभळा, म्हणजे पर्पल. म्हणजे पर्पल. आणि पर्पल मध्ये जर डिफरन्स असतात. जांभूळ खाल्लाय ना तुम्ही? हो. जांभळा, ब्रिंजल. ब्रिंजल, बरोबर. वांग. मोठं का? दिसत जांभळ. नाही. का दिसत नाही? आता सर्वांना दिसतंय बेटा. रामबल. बल. कोण? दित्या फर्स्ट. सेकंड. व्हेरी गुड. आता मी विचारणार बरं का, कोणता रंग कोणता आहे. थर्ड. येल्लो. झालं शंतनू? राहिलं होतं का लिहायचं? तर हा रंग सांगा बघा. संपलाय हा रंग. बघू आपण. काला. काळा. दिसतोच मॅम. काळा. काळा काय असतो? कोळसा. ग्रीन. आणि काला ब्लॅक असतो. काळा ब्लॅक असतो, पण काळ्या केस असतात, केस. काला काळी रात्र. रात्र काळी असते, बरोबर. काला. काळा. आता पांढरा कसा काढायचा? पांढरा आपण पाटीवर काढ. कलर करायची गरज नाहीये. कलर करायची गरजच नाहीये. जे कलर काला आहे. माझ्या सोबत व्हाईट कलर आहे, पण तू कसं लिहिशील व्हाईट पेपरवर? व्हाईट दिसणार नाही. पण तुम्ही पेन्सिलनीच लिहा व्हाईट. व्हाईट म्हणजे पांढरा.
पहा आता मी याच्यावर लिहिते, ठीक आहे. आपण पेन्सिल मध्ये लिहू. आधी ये रे, 1 मिनिट. चॉक पडला आणि ते कपडा पण पडला. हो, ते दे बरं खाली काढ. मॅम आपण पेन्सिल मध्ये लिहू. हो लिही, पण तुला दिसणार नाही. मॅम पांढरा. हा, फक्त पांढऱ्या पेन्सिलनी लिहा. पांढऱ्या पेन्सिलनी नका लिहू, काळ्याच पेन्सिलनी लिहा. पांढरा. पेन्सिल करू. हो, तू ग्रे ग्रे पेन्सिलनी लिहिलं तरी चालेल. फर्स्ट सिल्वर ने लिहू. हो लिही. पांढरा. सेकंड. व्हेरी गुड. लिहितोयस की नाही? आरव, अथर्व, तुम्ही दिसतच नाही आम्हाला. आता माहितीये का, ते इंद्रधनुष्याचे 7 रंग आहे ना, ते असं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. ता, ना, पी, ही, अ, नी, जा. आम्ही असं म्हणायचो लहानपणी. काय? ता, ना, पी, ही, अ, नी, जा. पण ते लालला तांबडा पण म्हणतात. लाल लिहिते सगळ्यांसाठी. हम्म. लाल लिहिते सगळ्यांसाठी. हो, लाल लिहिलंय सगळ्यांसाठी, पण तांबडा पण म्हणतात. लिहिला पांढरा? हो. आणखीन एक रंग सांगते. नाही. नाही लिहिलं? पाहायचं होतं परत. कोणी नाही लिहिलं? धनुष नाही लिहिलं. धनुष, का रे? चाप पण काढून घेत होतो. अच्छा, पेन्सिल शार्प. झालं? झालं. हो. आता लिहा गुलाबी. पिंक. करेक्ट. हो. गुलाबी. दिसतंय? मॅम पहिली असती का? नाही बेटा, दुसरीच असते. ठीक आहे. गुलाबी 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 गुलाबी. डन. आद्रित फर्स्ट, दित्या सेकंड. मी सेकंड होतो. अच्छा, तू होता. बर. मी पण सेकंड होतो. अच्छा, दोघही सेकंड. असं होऊ शकतं बरं का. सगळे एकाच वेळेस पण लिहू शकतात. दोघं पण सेम टाइम मध्ये येतात. हा, लिहिलं का तनुष? गुलाबी. हा. चल, किती रंग शिकले तुम्ही आज? 10 रंग शिकले. 10. हम्म. 2 3 4 5 6 7. नाही मॅम, तुम्ही तर 9 सांगितले. बेटा पांढरा होता ना. हा, पांढरा. 10. हम्म. 10च आहे. गुलाबी होतो.
बरं, मग आता आपण काय करायचं? आता आपण ती धडा वाचायचा का? मॅम तुम्ही ते ते गोल्ड आणि सिल्वर पण घ्याल का? अच्छा, गोल्ड आणि सिल्वर पण घ्यायचं, पण आता माझ्याजवळ रंग नाही आहे. बरं, आपण लिहूया. गोल्डला काय म्हणतात? सिल्वरला सोनेरी. त्यांना पण करू शकतात. चॉकलेट पण करू शकतात, गोल्ड आणि सिल्वर. आता तुम्ही असंच लिहा ते. सोनेरी. तुम्ही चॉकलेट द्या. आवडलं तर ग्लिटर सोबत आहे फ्री. सोनेरी म्हणजे गोल्ड. मला गोल्ड नाही घ्यायची. मॅम नुसतं सोनेरी माझ्याकडे घे. आहे. आहे टीचर का? माझ्याकडे नाही आहे गोल्डन. माझ्याही जवळ नाही आहे. तू पिवळ्या रंगाने लिही, पिवळ्या. माझ्या जवळ सिल्वर आहे, गोल्डन नाही आहे. बरं, पण माझ्याकडे पिवळ्या रंगाने लिही. गोल्डन आहे. पिवळ्या रंगाने लिहा, पिवळ्या रंगाने. हे काय आहे? सिल्वर आहे. हे गोल्डन आहे, गोल्डन. सोनेरी. मॅम हा, मला दोन्ही रंग नाही आहे. सोनेरी नाही आवडत? सोनेरी नाही आहे आणि सिल्वर पण नाही आहे. ठीक आहे, मग पिवळ्या रंगाने लिही सोनेरी. आणि सिल्वरला पेन्सिलला. हा, सिल्वरला पेन्सिल वापर. फर्स्ट. टीचर हा, तनुष फर्स्ट. सेकंड दित्या सेकंड. फर्स्ट. आरव थर्ड. नाही मी फर्स्ट होतो मॅम. फर्स्ट होता, पण तू डिक्लेअर नाही केलं. मॅम मी बोललो होतो ऍक्च्युली, आवाज कमी आला असेल. आवाज कमी आला. बर, मी सिल्वरला करून ठेवलाय. माझ्याकडे सिल्वर आहे. आणि मग चंदेरी. सिल्वर. चंदेरी. सिल्वर. सोनेरी, चंदेरी. चंदेरी मीन्स सिल्वर, नो? सिल्वर. चला करा. फर्स्ट फर्स्ट टीचर ग्रे आणि सिल्वर एकच आहे का? नाही, काय मिळालं? ग्रे आणि ग्रेला म्हणतो आपण राखाडी. पण आता आपल्याजवळ नाही आहे ना सिल्वर कलर, आपण कसं काढणार? माझ्याकडे आहे. कोणी कोणी ही गोष्ट वाचली ती केळीची, तो केळी विकतो ते चंपक, वाचून बघितलं का? हा. हा. मम्मी can I show you something? फर्स्ट. व्हेरी गुड. सेकंड. आता आपण हे वाचू. भाज्यांचं भांडण, आजीचं जेवण. आहे का कोणाजवळ पुस्तक? पान नंबर 20 काढा बरं. आपल्याजवळ थोडाच वेळ आहे पण हा. पान नंबर 20. एक पेन्सिल पान नंबर 20. पान नंबर 20. पेन्सिल बॉक्स आहे ना. ते बुक्स दे ना. हे पहा. नसेल पुस्तक तर राहू द्या, मी वाचते. तू एक पेन्सिल बॉक्स बघ. ठीक आहे. थांब जा. आम्ही ठेवून येऊ. नको, राहू दे ना तिथेच. मग नंतर ठेव, 5-10 मिनिटच राहिले आपल्याला क्लासला. चला, मी वाचते, तुम्ही तिथे बोट ठेवायचं. काय मी वाचते? एक होती. चित्रात काय दिसतंय? 20. पान नंबर 20. 20. पान नंबर 20 कर लवकर. मॅम मी शोधलो. आधीच सापडलं. नसेल सापडलं तर राहू दे. पेन्सिलने कर. ठीक आहे. एक होती. एक होती. पहा बरं चित्रात काय दिसतंय, मी दाखवते तुम्हाला इथून. हा सांग, कोण आहे ते? एक होती.
एक होती आजी. ओके, या चित्रात काय दिसतंय? आजी. एके दिवशी, हे काय आहे? बॅग आहे ना. बॅगला काय म्हणतात? पिशवी. एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात. बाजार म्हणजे मार्केट. बाजारातून तिने काय आणलं? खूप सारं दिसतंय बघा. भाजी आणली बाजारातून. भाज्या आणल्या, भाज्या आणल्या. आणि स्वयंपाकघरात एका, बघा याला काय म्हणतात? टोपली. या टोपलीत भरून ठेवल्या. बाजारात गेली, भाजी घेऊन आली आणि टोपलीत भरून ठेवली. आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर एक पडलं. काय दिसतंय? वांग. वांग. ते म्हणालं, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझं ऐकायचं. तोच, हे काय आहे? लाल भोपळा. लाल भोपळा काय म्हणाला? मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा. मग काय दिसतंय? टमाटर. टोमॅटो चिडून म्हणाले, नाहीच मुळी, मी आहे लाले लाल, मीच आहे राजा. आणि हा काय आहे? कांदा. कांदा म्हणाला, आवडतो. माझे ऐका, सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा. मॅम कांदा मी खूप खातो. हा, मग पण दुसरं लोणी काय आहे? आवडत नाही. मी कांद्यानंतर काय गरमीत दिसतंय? खात होतो क्योंकि चांगला असतं. कांद्यानंतर काय दिसतंय? गाजर. खातो. गाजर आणि काय? दुधी भोपळा. भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली, पण कोणीच ऐकेना. तेवढ्यात आजी परत आली. तिच्या हातात हे काय आहे? भाजी कापायचं. याला म्हणतात विळी. हा, तिच्या हातात विळी होती. तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, आणि हे काय आहे? मेथीची भाजी निवडली, धुतली. बटाट्यांना काय केलं? उकडलं आणि बनवली झक्कास भाजी. मग तिने लाल भोपळा कापून भाजी केली. वांग्यांना काय केलं? भाजून भरीत केलं. आणि दुधी भोपळा चिरून कोशिंबीर, काकडी आहे का ती? ओके, काकडी आहे बेटा ती. कोशिंबीर काकडीची बनते. मग कोशिंबीर केली काकडीची. भाज्यांनाही गंमत वाटली. सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली. हे काय आहे? मिरची. मिरच्या वाटून चटणी केली. कोणाकोणाजवळ पुस्तक नाही या? दिसतंय का त्यांना चित्र? गाजर माझ्याकडे मोबाईल आहे. हा, गाजरचा हलवा बनतो ना. हा, टीचर माझ्याकडे प्रिंट त्याची नाहीये. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. गाजराचं पण दिसतंय ना तुला हे स्क्रीनवर? सगळे रंग दिसतात आहे, चित्र दिसतंय ना. थोडं आणखीन जवळ दाखवते. मग गाजराचं काय केलं? किसून हलवा केला. कोणासाठी? नातवासाठी. आणि हे बा ताट वाढलं. ताट चित्रात त्यांनी शब्द नाही दिले आपल्याला, तिथे शब्द भरायचे. ताट वाढले, जेवण मग थाटात झाले. आता मी विचारते, कोण कोण सांगतं बघा बरं. काय लिहिलंय? एक होती. पहिलेपासून. एक होती आजी. हा, एके दिवशी आद्रीत काय केलं तिने? पिशवी. पिशवी. पिशवी घेऊन गेली बाजारात. बाजारातून तिने काय आणलं? भाज्या. शंतनू, काय आणलं तिने? भाज्या. भाजी. भाज्या आणल्या, भाज्या. आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या.
याला म्हणतात टोपली. आजी बाहेर जाताच टोपलीतून पहिले काय बाहेर पडलं? गावा वांगी वांगी. वांगाय. गावा नाही या, वांगाय वांग. वांगाय. ओके. ते वांग काय म्हणालं? मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझंच ऐकायचं. तोच हा काय आहे? लाल भोपळा. लाल भोपळा. तुम्हाला ती गोष्ट माहिती का? चल रे भोपळा टुणक टुणक. मला माहितीये, मी एकदा सरला सांगितलेलं. हो का? सरांना सांगितली होती चल रे भोपळा टुणक टुणक. स्टँडअप मध्येच केले आजी. हा, ती आजी गेली होती त्या भोपळ्यात बसून. मग म्हणाला भोपळा, मी आहे मोठा म्हणून मीच आहे राजा. मग टोमॅटो चिरून म्हणाले. टमाटर. टोमॅटो काय म्हणाले? टोमॅटो काय म्हणाले? नाही मुळी, राजा. मी आहे लाल लाल, मीच आहे राजा. आद्रित, मग नंतर काय आहे? काय दिसतंय तुला नंतर? हे काय आहे? नाही दिसू शकते. नाही दिसू शकते. बरं, बघू शकते का? बघा, बघ आता. हे बघा, हे आहे, हे बघा. नाही दिसत आहे असं म्हणायचं बेटा. कांदा. कांदा. कांदा म्हणाला, माझे ऐका, सर्व भाज्यांना चवदार करणारा मीच आहे राजा. आणि हे काय आहे? गाजर. गाजर आणि काकडी. कुकुंबर म्हणजे काकडी. भांडण सोडवण्याची धडपड करू लागली, पण कोणीच ऐकेना. तेवढ्यात आजी परत आली. तिच्या हातात हे काय आहे? हे बघितलं का विळी. तुम्ही? मॅम विळी. विळी. करेक्ट. विळीनी भाज्या कापतात. ओके. आणि तिने काय केलं? काय कापलं तिने? काय आहे? कांदा. कांदा. टोमॅटो. आणि हे काय आहे? मेथी निवडली. मेथी काय करावी लागते? निवडावी लागते. पानं असे त्याचे खुडावे लागतात, असं पानं बाजूला करावे लागतात. मेथी चिरून नाही चालत. ठीक आहे. कांदा कापावा लागतो. ठीक आहे. आणि हे लाल भोपळा, तो पण तिने कापला. तर त्याला काय केलं तिने? भाजलं. ओके. म्हणजे रोस्ट केलं, भाजलं. कशावर? तिच्याजवळ एक तर चूल असेल, नाही तर गॅस असेल. आणि मग हे काय आहे? काकडी. काकडीची कोशिंबीर खाता की नाही तुम्ही? मी नाही खात. खायला पाहिजे. रॉ खाणं चांगलं असतं, माहितीये का? कच्च भाज्या खायच्या थोड्या. मी कॅरेट खात. रात्री नसतं खायचं. गाजर खातोस? मी गाजर क्युकंबर खायचं. खातो. हा, मी क्युकंबर खातो. काकडी खायला पाहिजे, बरोबर. ठीक आहे. काकडी, गाजर, काही कच्च्या भाज्या पण खाल्ल्या पाहिजे. हम्म. मॅम मी पंपकिन खातो. बीटरूट खायचं. पंपकिन कच्च खातोस तू? आरवला काय एवढं हसू येत आहे? मॅम तिला काहीतरी सांगितलं मॅम आद्रितनं, पण तिला ते कुटिंबर बोललं होतं. कुकुंबर म्हटला तो, कुकुंबर. काकडीला कुकुंबर म्हणतात ना, म्हणून. आणि मग काय झालं? मिरची. मिरची वाटून चटणी केली. आणि गाजराचा काय बनतो? हलवा. हा, आता पुढचा होमवर्क लिहायचंय तुम्हाला. च, छ, ज, झ. त्यांची बाराखडी लिहायची. ठीक आहे. गृहपाठ. चला, आपण पुढच्या आठवड्यात भेटू. सगळ्यांनी रंग आणि आकार परत परत वाचायचं, बघायचं. ते सगळ्या रंगांची नावं माहिती पाहिजे, आकारांचे पण माहिती पाहिजे. ठीक आहे. बाय बाय. अटेंडन्स. अटेंडन्स मी आता, ते माझ्याजवळ लिस्ट नाही ना, मी करेल अटेंडन्स मार्क. ठीक आहे. मला माहिती आहे. तनुष प्रेझेंट, अथर्व प्रेझेंट. झालं असं. आद्रित प्रेझेंट, शंतनू प्रेझेंट. दित्या होती पण अबसेंट झाली. आरव प्रेझेंट. दित्याला पण प्रेझेंट लावू आपण. ठीक आहे.
चला बाय बाय. बाय बाय सी यू पुढच्या संडेला